नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली कल्पनाकडे आलेली असते. कल्पना म्हणते, सायली काय गं, काय झालं? झालं का तुझं अस्मिताबरोबर बोलणं? तिने तुला काही सांगितलं का? मला माहिती आहे ती आमच्या कुणाबरोबरही बोलणार नाही, पण तुझ्याजवळ मात्र मन मोकळेपणाने बोलेल. काय सांगितलं तिने? तेव्हा इथे सायली म्हणत असते की आई, माझं अस्मिताताईंबरोबर बोलणं झालं. पण त्यांनी तुम्हाला सांगितलं का की आज त्या कुणाला भेटायला गेल्या होत्या? तेव्हा कल्पना म्हणते, हो, कुठल्या तरी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती, असं तिने मला सांगितलं होतं. तेव्हा सायली म्हणते, नाही आई, अस्मिताताई मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या, तर त्या सचिनला भेटायला गेल्या होत्या. तेव्हा कल्पना म्हणते, काय? ही मुलगी पण ना, का माझं ऐकत नाहीये मला कळत नाहीये. काय गरज होती त्याला भेटायला जायची? तेव्हा सायली म्हणत असते, आई, आई तुम्ही प्लीज शांत व्हा आणि शांतपणे ऐकून घ्या. अस्मिताताई सचिनला माफ करायचं ठरवतायत. त्या पुन्हा एकदा सचिनला चान्स देणार आहेत आणि त्याच्याबरोबर नवीन सुरुवात करणार आहेत. तेव्हा कल्पना म्हणते, काय? पण हे कसं शक्य आहे? ज्या माणसाने तिला फसवलंय त्या माणसाला ती माफ करणार आहे? तेव्हा सायली म्हणत असते, आई, मला सुद्धा हेच वाटतंय. जर त्यांनी सचिन भाऊजींना माफ केलं तर ती धोक्याची घंटा आहे असंच मला वाटतंय. मी अस्मिताताईंना सांगितलंय, तुम्ही एकट्याने कुठलाही निर्णय घेऊ नका. तुम्ही पूर्ण आजी, बाबा, आई यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका, असं मी त्यांना सांगितलंय. तेव्हा कल्पना म्हणत असते की अस्मिताच्या डोक्यात असा विचार आलाच कसा? तो माणूस किती नीच आहे तिला माहिती नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते की मला सुद्धा तसंच वाटतं. सचिन भाऊजींना माफ करून अस्मिताताई खूप मोठी चूक करतायत. कारण का सचिन कधीही सुधारणाऱ्यातला नाही आहे. तो अस्मिताताईंना पुन्हा धोका देऊ शकतो, अशी भीती मला सुद्धा वाटते, असं सायली कल्पनाला सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणते की देवा, अस्मिताला तुम्ही सद्बुद्धी द्या आणि त्या सचिनचा विचार मनातून काढायला सांगा. तर इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण बोलत असतात. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू असं का केलंस? कॉफी गरम करण्याच्या बहाण्याने तू सायली वहिनीला खाली का पाठवलंस? का त्यांना सांगत नाहीयेस की साक्षी जिवंत आहे म्हणून? तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य, साक्षी जिवंत आहे ही गोष्ट जर मी सायलीला सांगितली ना, तर ती मला मला जे करायचं आहे ते करू देणार नाही. कारण मला याचा एका वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा आहे. साक्षी जिवंत आहे त्याचा फायदा मला केससाठी करून घ्यायचा आहे आणि ही गोष्ट जर सायलीला कळली तर ती मला तसं करू देणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या मनामध्ये? तेव्हा अर्जुन चैतन्याला आपल्या प्लॅनबद्दल सांगतो आणि तो प्लॅनसुद्धा चैतन्याला आवडलेला असतो. तर इथे सायली विचारत असते की अर्जुन सर, मगाशी मी तुम्हाला महिपतचा मोबाईल दिला होता, त्याच्यामध्ये काही सापडलं का? म्हणजे साक्षीच्या विरोधामध्ये काही पुरावा वगैरे सापडला? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, नाही ना बायको, त्याच्यामध्ये काहीही सापडलेलं नाही आहे. म्हणजे तो मोबाईल मी बघितला, पण त्याच्यामध्ये काही नंबर आहेत आणि इन्व्हेस्टर लोकं असतात ना, त्यांच्याबरोबरची चॅट आहे, बाकी काही नाही. तेव्हा सायली म्हणते, असं कसं? काहीतरी सापडायला हवं ना, असे नंबर वगैरे. थांबा मी एकदा चेक करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको कशाला कशाला आता? मी सांगितलं ना तुला, त्याच्यामध्ये असं महत्त्वाचं असं काहीच नाही आहे म्हणून. हे बघ, तू दिवसभर खूप थकली आहेस, तू सुद्धा शांतपणे झोप बरं. बाकीचं सगळं आपण उद्या बोलू. आता तू झोपून जा. तेव्हा इथे अर्जुन सायलीला झोपायला सांगतो. कारण का तिला एक महत्त्वाची गोष्ट अर्जुनला सांगायची नाही आहे आणि त्यामुळेच तो ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवतो. सायली झोपली आहे का ती खात्री करून अर्जुन म्हणतो, चला आता मी माझं काम करण्यासाठी जातो. तेव्हा तो सायली झोपली आहे का याची खात्री करतो आणि लगेचच आपल्या कामासाठी बाहेर जायला निघतो. सायली शांतपणे झोपलेली असते आणि तेव्हा अर्जुन बाहेर जाण्याची तयारी करतो. तेव्हा इथे प्रियाने नागराजला फोन केलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो, काय गे, एवढ्या रात्री का फोन केलायस तू मला? का माझी झोप मोड करतेस? शांतपणे झोपूसुद्धा देत नाहीयेस तू, कळते का तुला? तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी बरोबर, तुम्ही शांतपणे तिकडे झोपा, माझी झोप इथे खराब करून. तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं आता माझ्याने बाहेरची कामं हँडल होत नाही आहेत, कळलं तुम्हाला? मी काही करू शकणार नाही आहे. तेव्हा इथे या सर्व गोष्टींचा मला आता खूप जास्त ताप होतो आहे, असं जेव्हा प्रिया म्हणते ना, तेव्हा नागराज म्हणतो, मग
तुला काय वाटलं आम्ही जेलमध्ये आल्यानंतर तू शांतपणे तिथे जगू शकणार आहेस असं वाटलं तुला? आम्ही शांतपणे आनंदात तुला राहू देणार नाही, कळलं का? जसं जसं आम्ही सांगू ना, ती कामं आमच्यासाठी तुला करावीच लागणार आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, अजून एक खूप मोठा गोंधळ झाला आहे. मी त्या हवालदाराला तुम्हाला मोबाईल द्यायला सांगितलं होतं ना, तो हवालदार माझ्याकडे आता सारखे पैसे मागतोय. सारखे सारखे पैसे मी कुठून देणार आहे त्याला? तेव्हा नागराज म्हणतोय, या बारीक-सारीक गोष्टी ना मला सांगू नकोस. तुला मी सांगितलं होतं का मला फोन द्यायला? तूच मला फोन दिलास ना. काय गरज होती? पण तुला माझ्याशी बोलायचं असायचं ना. बाहेर काय चाललंय, काय नाही, हे सुद्धा सांगायचं होतं. म्हणून तू फोन दिलास. मग त्याचं कौतुक मला का सांगतेस? आता कसं मॅनेज करायचं आहे त्या लोकांना ते तुझं तू बघ. मला काही सांगू नकोस. प्रिया म्हणत असते, अरे देवा, आता काय करू मी? हा नागराज पण माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. तिकडे तो हवालदार पैसे मागतोय आणि आता आई-बाबासुद्धा पैसे मागतायत. एवढे पैसे कुठून आणणार आहे मी? असं प्रिया म्हणत असते. आणि इथे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये रात्रीचाच आलेला असतो आणि तो महिपतला भेटण्याची परवानगी वगैरे घेतो. महिपत म्हणत असतो, काय अर्जुन सुभेदार, रात्रीची सुद्धा तुम्हाला शांतपणे झोप येते की नाही? की सतत फक्त माझी आठवण येत असते? काय गरज होती तुम्हाला आता इथे यायची सांगा बरं? तेव्हा महिपत म्हणत असतो, की तुम्ही रात्री बेरात्री मला भेटायला येता. जर मी इथून बाहेर पडलो तर तुम्हाला माझी खूप जास्त आठवण येईल आणि जर मी तुम्हाला भेटू शकलो नाही तर तुम्हाला त्याचा खूप जास्त त्रास होईल. तेव्हा इतकं पण माझं वेळ लावून घेऊ नका, असं महिपत म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत, अगदी बरोबर बोलतोयस रे तू. कारण तू इथून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त धडपड करतोयस ही गोष्ट आली आहे माझ्या लक्षात. मग इथे आता लीगली किंवा इलिगली पण तू बाहेर पडण्याचा प्रयत्न करशील, हे मात्र तेवढंच खरं आहे नाही का? तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, की हो, तुम्हाला तर माझ्याबद्दल बरीचशी माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, की मी काय म्हणतोय तुला माहिती आहे का महिपत? मला असं वाटतं, की आता तू तुझं तोंड हे उघडलं पाहिजे. कारण का मला आज एक अशी गोष्ट कळली आहे ना, ती गोष्ट काय आहे हे जर तुला समजलं, तर तुलासुद्धा खूप जास्त मोठा धक्का बसेल. तेव्हा महिपत म्हणत असतो, अर्जुन सुभेदार, आता बाहेर तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्ट कळत असतील, महत्त्वाच्या गोष्टी सापडत असतील, म्हणून तुम्ही असं रात्री बेरात्री येऊन मला जर त्रास द्याल आणि ते सगळं काय आहे हे मला सांगत बसलात, तर कसं होईल सांगा बरं? सगळीच गोष्ट मला सांगितली पाहिजे असं काही नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो, नाही आहे. आता तसं आहे. सगळ्या गोष्टी ह्या सांगितल्या पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, की कसं आहे ना, मला तुझा हुकुमाचा एक्का सापडलाय आणि तो हुकुमाचा एक्का काय आहे, हे मला तुला सांगायचं होतं म्हणून मी इथे आलोय. मग काय तर? तेव्हा महिपत म्हणतो, सुभेदार, आता हा काय पत्ते खेळायचा टाईम आहे का सांगा बरं तुम्ही? हुकमाचा एक्का वगैरे बोलताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. पत्त्यांमध्ये सुद्धा हुकमाचा एक्का, त्याचबरोबर हुकमाची राणी, हो की नाही? ही सुद्धा जर असेल ना, तरच आपल्याला पत्ते चांगले येतात. हुकमाची राणी, तुला काय हवंय बोल ना? हुकमाचा एक्का, त्याचबरोबर बदाम एक्का की हुकमाची राणी, तुला काय हवंय ते सांग. तेव्हा महिपत आता अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघत राहतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोल ना. हुकमाची राणी साक्षी शिखरे जिवंत आहे, ही गोष्ट मला कळले महिपत, असं अर्जुन आता महिपतला सांगतो. त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे, असं त्याने विचारलेलं असतं. महिपत थोड्या वेळासाठी शांत होतो. आपली मुलगी जिवंत आहे ही गोष्ट कुणालाही कळायला नको होती, पण ती अर्जुनला कळलेली असते. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे महिपत, तुझी मुलगी जिवंत आहे. साक्षी शिखरेला आज मी मार्केटमध्ये स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तू तिच्या मेल्याचं नाटक केलं होतंस ना महिपत? किती रडला होतास तू, पण ते सगळं खोटं होतं हे मला कळलंय. तर इथे प्रिया विचार करत असते, की मी आता पैसे कुठून आणू? माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. त्या किल्लेदाराने सुद्धा मला पैसे देणं बंद केले ना, आणि जे काही पैसे होते ते सगळे संपलेत सगळ्यांना देण्यामध्ये. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, की आता मला एकच व्यक्ती पैसे देऊ शकतो आणि तो म्हणजे अश्विन. तेव्हा ती लगेचच अश्विन हॉस्पिटलमधून आल्या आल्या पाण्याचा ग्लास घेते आणि म्हणते, हे घे. अश्विन, पाणी घे, दमला असशील ना तू?
तेव्हा तो लगेच पाणी घेतो, थोडंसं पाणी पितो आणि ठेवून देतो. तो आता फाईल वगैरे ठेवत असताना प्रिया त्याच्या मागे मागे येते आणि म्हणत असते की अश्विन, माझं थोडं तुझ्याकडे काम होतं रे. तेव्हा अश्विन म्हणतो, काय काम? प्रिया म्हणते, मला थोडेसे पैसे हवे होते. तेव्हा अश्विन म्हणतो, काय? तुला आणि पैसे कशासाठी? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे असं काय करतोयस? मला थोडं उद्या पार्लरला जायचं होतं ना, त्यासाठी पैसे हवेत. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, आता पार्लरला जाणे इतके सुद्धा पैसे तुझ्याकडे नाही आहेत का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही रे रे, माझ्याकडे तेवढेसे सुद्धा पैसे नाही आहेत. मी काय करू सांग बरं तू आता? दे ना थोडेसे पैसे. तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे, उद्या देतो तुला सकाळी. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, तुझी आहे ना झोप झालेली नाही आहे, म्हणून तुला असे वाईट चित्रविचित्र अशा गोष्टी दिसत आहेत. वाईट वाईट सगळं दिसतंय तुला, वाईट स्वप्न पडतायत, पण खरंच तसं काय नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, असं काय बोलतोयस तू महिपत? मी माझ्या मनाचं बोलतच नाही आहे. वाईट स्वप्न ना मला पडत होती, पण आता सगळं काही स्पष्टपणे मला दिसतंय महिपत. आणि तसंही तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा सत्य मला समजलंय. हे तू आता एक्सेप्ट कर. तुला तर माहिती आहे, मी कधीही खोटं बोलत नाही आणि ही गोष्ट तर मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितले. माझी झोप झालेली नाही आहे, मला चित्रविचित्र स्वप्न पडतायत असं तुला वाटतं ना? मग हे घे, तू तुझ्या इथे चांगल्या दिसत्या डोळ्याने हा फोटो बघ बरं. पुरावा म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढलेला आहे. बघ बरं, अजून एक आहे हां. आणि तो अजून एक फोटो दाखवतो आणि म्हणतो, हा बघ, अजून एक फोटो आहे ना. आणि तो स्क्रीनवरती मोठा करून आता त्या महिपतला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, नीट बघ तुझ्या मुलीला, डोळे भरून बघ. ही तुझी मुलगीच आहे ना? साक्षी शिकरेच आहे ना ही? तेव्हा महिपत म्हणतो, नाही नाही, ही काय माझी साक्षी नाही आहे. माझ्या साक्षीसारखी दिसते थोडी थोडी, डोळे तसे आहेत तिचे पण. पण माझ्या साक्षीचे केस असे लांब लचक होते, लांब सडक होते माझ्या साक्षीचे केस, असं आता महिपत त्याला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत कसं आहे ना, तू काहीही बोललास ना तरीसुद्धा मला माहिती आहे, तू तुझ्या मुलीवरती किती प्रेम करतोस ते. तू कितीही इथे लोकांना वाटत असेल तू डेंजरस आहेत, महिपत शिखरे एक नंबरचा क्रिमिनल माइंडेड आहे, क्रिमिनल आहे, तरीसुद्धा तू तुझ्या मुलीच्या बाबतीत किती वीक आहेस ना, हे सुद्धा मला माहिती आहे. तुझ्या मुलीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तू तिच्या मृत्यूचं नाटक केलंस, तिच्या जागी दुसऱ्याच बाईला मारलंस आणि साक्षीला तिथून बाहेर काढलंस सुखरूपरित्या, तिला वाचवलंस. मीडियासमोर इतका रडलास तू, जणू काही खरोखरच तुझी मुलगी मेली की काय. तुझ्या मुलीला बाहेर काढण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस ना, हे मला आत्ता कळतंय महिपत. तेव्हा मी तुला सांगतोय, म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे असं मी तुला म्हणतो. हे बघ, तुझी मुलगी जिवंत आहे हे मला कळलंय. माझ्या जर मनात तेव्हाच आलं असतं ना, जेव्हा मी मार्केटमध्ये तुझ्या मुलीला बघितलं होतं, तेव्हाच मी पोलिसांना तिच्याबद्दल सगळं सत्य सांगून, पोलिसांना सांगून साक्षीला अरेस्ट करायला लावली असती. पण मी तसं आधी काही केलेलं नाही आहे. मी तुझी येऊन आधी सगळ्यात आधी भेट घेतली. त्यामुळे मी काय म्हणतो, आता तू मला स्पष्टपणे तरी सांग, तू काय करणार आहेस? मी तुला डील देतो की साक्षी शिखरे जेलच्या बाहेर सुखरूप राहील. पण तू नागराजच्या विरोधामध्ये साक्ष द्यायची की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची सुपारी नागराज किल्लेदारानेच तुला दिली होती. आता तू विचार कर, तुला काय करायचं आहे? माझी डील ॲक्सेप्ट करायची आहे की साक्षी शिखरेला जेलमध्ये बघायचं आहे? तुला नागराज किल्लेदारला वाचवायचं आहे की तुझ्या मुलीला, याचा विचार तू स्वतः करायचा. त्यानंतर अर्जुन गाडीमध्ये येऊन बसतो आणि लगेच चैतन्यला फोन करतो. चैतन्य झोपलेला असतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो, अर्जुन काय झालं? आता का फोन केलंयस तू? कुठे आग लागली? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी महिपत शिकरेला भेटायला इथे जेलमध्ये आलो होतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हां मग? तेव्हा अर्जुन म्हणतो, आताच्या आता उठून बस आणि मी काय सांगतोय ते ऐक. तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीही कर, पण उद्याची तारीख मला हवी आहे. कोर्टाची तारीख उद्याच्या उद्याची हवी आहे. तेव्हा इथे चैतन्य सांगतो, पण हे कसं शक्य आहे? उद्याची आपल्याला लगेच तारीख कशी मिळणार आहे? अर्जुन म्हणतो, मला नाही माहिती, पण नागराजच्या केसमध्ये मला कोर्टाची उद्याचीच तारीख हवी आहे आणि त्यासाठी तू वाटेल ते कर. त्यानंतर इथे अर्जुन घरी आलेला असतो. सायली म्हणते, कुठे गेलेलात तुम्ही? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही बायको, मी काहीही लपवत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय.
तुम्ही जेव्हा खोटं बोलत असता ना, तेव्हा माझ्याकडे बघून बोलत नाही, इकडे तिकडे बघत असता आणि तेव्हाच मला कळतं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. ठीक आहे, तुम्हाला मला काही सांगायचं नाही आहे ना? तुम्हाला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत ना? मग आता खोटं बोलताय, तर इथे राहण्यामध्ये काही अर्थच नाही आहे ना? नवरा-बायकोमध्ये सगळ्या गोष्टी ह्या एकमेकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही लपवाछपवी करायला लागलात आणि हे मला मान्य नाही आहे. तेव्हा सायली जाते आणि कपाटामधून आपली बॅग काढते आणि कपडे वगैरे भरून ती घर सोडत असते. अर्जुन म्हणत असतो, बायको हे काय करतेस तू? अगं तू घर कशाला सोडून जातेस? तेव्हा सायली म्हणते, कारण तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवायला लागलाय, लपवाछपवी करायला लागलाय. हे मला अजिबात आवडत नाही आहे. सत्य सांगायचं नाही आहे ना तुम्हाला? खोटं बोलायचं आहे ना? मग बोला खोटं. मी आता आश्रमामध्ये चालले. मला इथे राहायचं नाही आहे, मी चालले आश्रमामध्ये. असं म्हणून ती घर सोडून निघून जाते आणि तेव्हा इथे सायली आता उठून बसते. ती झोपेतून जागी झालेली असते. सायली म्हणत असते की मला इतकं विचित्र स्वप्न का पडलं की मी यांच्याबरोबर आता भांडून घर सोडून चालले म्हणून असं स्वप्न मला का पडलं असेल. तर इथे सायलीने आता भांडणाचं जे बघितलेलं असतं ते स्वप्न असतं, ते खरं नसतं. ती आपल्या शेजारी बघते तर इथे अर्जुन नुकताच येऊन आता झोपलेला असतो. तेव्हा ती म्हणते हे तर बाजूलाच आहेत, मग असं स्वप्न मला का पडलं असेल. तेव्हा सायली आता पुन्हा झोपते. तेव्हा अर्जुन उठून तिच्याकडे बघतो. त्याने चेंज वगैरे काही केलेलं नसतं. बाहेरून येऊन सायलीला त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून अंगावरती पांघरून घेऊन तसाच तो झोपलेला असतो. अर्जुन म्हणतो, सॉरी बायको, मला तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवावी लागते, पण योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेन. त्यानंतर इथे अश्विन उठलेला असतो, पण प्रिया अजूनही तशीच अंथरुणावरती लोळत पडलेली असते. अश्विन म्हणतो, तन्वी, अगं काय करतेस तू? अजून काय लोळत पडलीस? अगं उठ ना, जाऊन आता फ्रेश हो, नाश्ता वगैरे कर. हा इतका वेळ तुला लोळत पडायला काहीच वाटत नाही का? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की हा माणूस पण ना, आता मी इथे छान झोपले तर ते सुद्धा याला बघवत नाही आहे. मी लवकर उठले तरी प्रॉब्लेम, उशिरा उठले तरी प्रॉब्लेम. पण आता याला काही बोलायला नको, कारण मला ह्याच्याकडून पैसे काढायचे आहेत ना. तेव्हा प्रिया म्हणते, चला उठा आणि फ्रेश व्हा. तेव्हा ती आता आपल्या कपाटामधले कपडे चेक करत असते. तेव्हा तिला कळतं की कुणीतरी तिच्या कपाटाला हात लावलाय. ती म्हणते, अश्विन, तू माझ्या कपड्यांना हात लावला होतास का? माझं कपाट असं कसं विस्कटलंय? तेव्हा अश्विन म्हणतो, एक मिनिट, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, मग तू नाही लावलास माझ्या कपाटाला हात तर कुणी लावला? तेव्हा अश्विन म्हणतो, तिथे स्वतःच्या कपड्यांना जागा नाही आहे, तिथे मी माझे कपडे कशाला ठेवू आणि तुझ्या कपाटाला हात लावू? मी काहीच केलेलं नाही. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, जर तू माझ्या कपाटाला हात लावला नाही आहेस, मग कुणी लावला असेल? ती घाबरलेली असते. ती लगेचच कपाटाच्या मागे तिने जो मोबाईल ठेवलेला असतो त्या पर्सला हात लावते आणि पर्स उघडून बघते तर काय, त्याच्यामध्ये महिपत शिखरेचा मोबाईल नसतो. तेव्हा इथे प्रियाला आता सायली अर्जुनवरती संशय येतो. प्रिया म्हणत असते की अच्छा, मी या पर्समध्ये जो महिपतचा मोबाईल ठेवला होता तो मोबाईलसुद्धा गायब आहे. म्हणजे नक्कीच कुणीतरी माझ्या कपाटाला हात लावला हे नक्की, असं प्रियाला तेव्हा कळतं. आणि तिला फक्त दोनच व्यक्तींवरती संशय असतो. एकतर इथे सायली किंवा अर्जुन या दोघांनीच महिपतचा फोन काढून घेतला असेल हे प्रियाला कळलेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तर पुढील भागामध्ये नागराज अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, अरे का करतोयस तू असं? तुला चांगलंच माहिती आहे मी काही केलेलं नाही आहे. मग का बरं मला ह्या प्रकरणामध्ये तू अडकवतोयस? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, कसं आहे ना नागराज, तुला असं वाटतंय की हुकमाचा एक्का तुला वाचवतोय, बरोबर ना? तुझ्याकडे हुकमाचा एक्का आहे आणि म्हणून तू इथे या केसमधून बाहेर पडतोयस असं तुला वाटत असेल. पण आता तसं काही होणार नाही आहे. तुझ्याकडे कुठला हुकमाचा एक्का आहे ना, ते मला बरोबर माहिती आहे, ते मला कळलं आहे. आणि त्या हुकमाच्या एक्काला मी लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणणार आहे, कळलं तुला? तर इथे नागराजकडे असलेला मोबाईल महिपतने घेतलेला असतो आणि त्याच्यावरून साक्षीला फोन केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की साक्षी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिथे कुठे असशील ना तिथून आता लवकरात लवकर निघ, कुणालाही दिसू नको, अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी कुणीही तुला ओळखणार नाही. अशा ठिकाणी तुला जावं लागणार आहे. इथे अजिबात थांबू नकोस, तू सरळ निघून जा, कुणाच्याही नजरेस येऊ नकोस. तर अर्जुन महिपतला म्हणत असतो की मी तुला दिलेलं डील हे तुला एक्सेप्ट आहे का? जर तुझ्या मुलीला तुला वाचवायचं असेल
तर नागराज किल्लेदाराच्या विरोधामध्ये तुला साक्ष द्यावी लागेल, तरच साक्षीबद्दल मी कुणाला काही सांगणार नाही आहे. नाहीतर जिथे कुठे तुझी मुलगी असेल ना साक्षी, तिथून तुला शोधून काढेन आणि जेलमध्ये टाकेन, असं अर्जुनने महिपतला सांगितलेलं असतं.